ही भारतातील कांद्यासाठी खुली होणार आहे अशी माहिती समोर येते आहे। बातमी युद्धासंदर्भातलीच आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता स्मशानभूमीवर होतोय। पुण्याच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या बंद झाल्या। इराण आणि अमेरिका यांच्या गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता पुण्यातील स्मशानभूमीवर झालेला आहे। राज्यभरात आता गॅसचा तुटवडा जाणवू लागलाय। त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा आदेश आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। इराण आणि इस्रायल अमेरिका यांचा सुरू असलेला संघर्ष मागील 10-12 दिवसांपासून सुरू आहे आणि त्याचा फटका आता भारताला देखील बसू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का भारताला पुरवठा करणारा गॅस किंवा पेट्रोल डिझेल सारखे तेल जे आहेत ते येत नाहीयेत आणि त्याचा फटका आता थेटपणे बसू लागलेला पाहायला मिळतोय। आपण आता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आहोत आणि ज्या गॅस दाहिन्या आहेत त्या आता सध्या महापालिकेच्या वतीने बंद ठेवण्यात आलेला पाहायला मिळतंय। कारण का गॅसचा पुरवठा जो आहे तो व्यवस्थितपणे होत नाहीये। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये घरगुती गॅस सिलेंडरवरती देखील पेच जो आहे तो निर्माण होऊ शकतो। त्यामुळे कमर्शियल असेल किंवा इंडस्ट्रियल गॅस असेल हा थांबवण्याचा निर्णय जो आहे तो शासनाच्या माध्यमातून घेतला गेला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं आणि याचा फटका थेटपणे स्मशानभूमीला देखील बसलेला पाहायला मिळतोय। कारण का पुण्यामध्ये अशा प्रकारच्या गॅस दाहिन्या जवळपास 18 ते 20 असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यातल्या 4 या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे थेटपणे आता या सगळ्या संघर्षाचा या सगळ्या युद्धाचा फटका जो आहे तो गॅस वाहिन्यांवरती बसलेला पाहायला मिळतोय। आणि आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे गॅसचा पुरवठा जो आहे तो पूर्णपणे थांबलेला पाहायला मिळतोय आणि यामुळे कमर्शियल हॉटेल लाईनला देखील गॅस जो आहे तो दिला जाणार नाही आणि वैकुंठ स्मशानभूमीतील या गॅस दाहिन्या देखील पूर्णतः बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 18 गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या शहरामध्ये आहेत, त्यातल्या 4 या दाहिन्या पुण्यातील मुख्य असणारं मध्यवर्ती भागामध्ये असणारं वैकुंठ स्मशानभूमी आहे आणि इथल्या दाहिन्या ज्या आहेत त्या सध्या बंद ठेवलेलं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे हा संघर्ष नेमका कधी थांबणार आणि पुन्हा कधी जी गॅसचा पुरवठा असेल किंवा जो तेलाचा पुरवठा जो आखाती देशांमधून प्रामुख्याने भारताला होतो, समुद्रमार्गे प्रामुख्याने भारताला होतो, त्याच्यावरती पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे या गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या आखाती देशांच्या युद्धामुळे बंद कराव्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। तर कमर्शियल हॉटेल लाईन असेल किंवा इतर इंडस्ट्रियल लाईन असेल यांचा देखील गॅस पुरवठा सध्याच्या घडीला थांबवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे। आणि तुर्तास बातम्यांसह बुलेटिन मध्ये वेळ झाली थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।